हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? येस ओके, सर. चालेल. तर मी तुम्हाला हे सांगतो की आपले जे मेजर कंटेंट आहे म्हणजे बायोलॉजीचे जे मेजर कंटेंट्स आहे ते आपण आता जस्ट संपलेले आहे आपले. म्हणजे आता हे थेरॉटिकल आणि सोपे चॅप्टर्स बाकी आहेत फक्त. दॅट इज फॉरेस्ट अँड वेस्ट वॉटर स्टोरी. आणि जे रेग्युलरचे स्टुडंट आहेत त्यांचे सुरुवातीचे 2 चॅप्टर्स बाकी आहेत माझ्यामध्ये, जे रेग्युलर 7th ला आहे आता. तर आपण चालू करू आता चॅप्टर नंबर 10, दॅट इज फॉरेस्ट अवर लाईफलाईन. प्लीज कॉन्सन्ट्रेट. Introduction. A forest is a large uncultivated land area densely covered with various types of trees, herbs, shrubs, climbers, creepers, etc. The type of vegetation found in different forests vary depending upon the climatic conditions of the region. Forests provide home to a wide variety of animals and microorganisms. Forests ऑफ द वर्ल्ड आर नॅचरल वंडर. बघा, इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी हे सांगितलंय की आता तुम्ही ऐकलं असेल की आपण जे काही साऊथ आफ्रिकेमधले किंवा जे काही अमेझॉन वगैरे असे जे काही मोठे मोठे खोरे आहेत त्या ठिकाणी फार डेन्स असं जंगल आहे, म्हणजे फॉरेस्ट आहे. आपण एवढे डेन्स जंगल आपण, म्हणजे मी नाही बघितलं, तुम्ही नसेल बघितलं, आपण जे आजूबाजूला बघितलेलं आहे ते म्हणजे ॲव्हरेज फॉरेस्ट म्हणू शकता. एवढी ट्रिमेंडस व्हेरायटी असते ह्या जंगलामध्ये. म्हणजे आता तुम्ही जर आपल्या बुलढाण्याजवळचा जे बोथ्याचा घाट आहे त्यामध्ये जरी तुम्ही गेले तर तुम्हाला भरपूर वेगवेगळे व्हेरायटी झाडांची बघायला भेटेल. क्लायमॅटिक कंडिशन्स प्रत्येक फॉरेस्ट मधले ह्या वेगवेगळ्या असतील. रेन फॉरेस्ट जर असतील जिथे कंटिन्युअस पाऊस असेल तर त्या ठिकाणी म्हणजे किडे असतील, कीटक असतील, नंतर झाडं असतील, याची सुद्धा वेगवेगळ्या टाईपची किंवा व्हेरायटी आपल्याला बघायला भेटू शकते. सो the type of vegetation found in different forest depending upon the climatic conditions. त्या ठिकाणी असलेले अॅनिमल्स असतील, ट्रीज असतील, छोटे मोठे झाडं झुडपं असतील, हे सगळे कशावर डिपेंड असतील? क्लायमॅटिक कंडिशन्स वरती. तुम्ही जर का डिस्कवरी वगैरे हे चॅनल पाहत असाल तर तुम्हाला एक जनरल ओव्हरव्ह्यू किंवा जनरल आयडिया येऊ शकते की किती व्हेरायटी असते जंगलांमध्ये आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कीटक असतात हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. म्हणजे साधी मुंगी जरी डसली तर ती एवढी पॉयझनस असू शकते की आपली त्या ठिकाणी डेथ होऊ शकेल. तर असे फार वेगवेगळे व्हेरायटीचे प्राणी त्या ठिकाणी, प्राणी म्हणा किंवा झाडं झुडपं म्हणा, हे जंगलामध्ये अवेलेबल आहेत. तर हे झालं इंट्रोडक्शन मध्ये भरपूर डिस्कस करू शकतो आपण. आता बघा, यांनी काय केलंय, झाडांची हाईट ज्या प्रकारे असेल त्यानुसार त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा, झाडं तुम्हाला पहिल्या या फिगरमध्ये सुद्धा दिसत आहे की काही झाडांचा शेप एकदम जसं आंब्याचं झाड आहे. पहिली जी फिगर दिसते तुम्हाला ही जस्ट लाईक अ मँगो ट्री. तर आपले मँगोचं झाड जस्ट लाईक अम्ब्रेला असेल. नंतर हे याला कोणतं झाड म्हणतात? सेकंड, ख्रिसमस ट्री. ही अशी ख्रिसमस. कोनिकल असेल. नंतर हे पाम ट्री किंवा नारळ, कोकोनट ट्री. नंतर प्रत्येक झाडाचा हा जो शेप आहे किंवा त्याची जी हाईट आहे त्यानुसार त्यांनी त्याला लेयर्स मध्ये डिव्हाइड केलेलं आहे. जसं तुम्हाला फिगर मध्ये इथे बघायला भेटेल, फॉरेस्ट लेयर्स. यामध्ये 4 लेयर आहेत. टॉपमोस्ट लेयर इज कॉल्ड एज इमर्जंट लेयर, सेकंड लेयर इज कॉल्ड एज कॅनोपी, थर्ड लेयर इज कॉल्ड एज अंडरस्टोरी अँड लास्ट वन इज कॉल्ड एज फॉरेस्ट फ्लोअर. तर ही डिटेल आपल्याला डिस्कस करायची आहे. त्यातली पहिली जी लेयर आहे ती आहे फॉरेस्ट लेयर्स. द ब्रांची पार्ट ऑफ अ ट्री अबव द ट्रंक इज नोन एज द क्राउन ऑफ द ट्री. म्हणजे झाडाचा जो एकदम टॉपमोस्ट पार्ट असेल, ज्या ठिकाणी तुमचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही पहिली जी फिगर दिसते जस्ट लाईक मँगो ट्री, तर हा जो शेप आहे याला म्हणता येईल क्राउन. ज्या ठिकाणी झाडाचे पानं असतील किंवा जो टॉपमोस्ट पार्ट असेल त्याला म्हटलं जातं क्राउन. सो different trees have different crowns of different shape and sizes due to the presence of vegetation of different heights with different types of crowns. Several horizontal layers are created in the forest.
आता बघा या हाईटनुसार प्रत्येक झाडाची हाईट ही वेगवेगळी असेल, तर त्या हाईटनुसार हे वेगवेगळे लेयर्स पडलेले आहेत. आणि प्रत्येक झाडाचं जे क्राऊन असेल, क्राऊन म्हणजे काय होतं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मुकुट, किंवा डोक्यावर जे आपण कॅप वगैरे घालतो तर त्याला आपण क्राऊन म्हणतो. तर झाडाच्या वरचा जो पार्ट आहे त्यामुळे त्याला क्राऊन असं म्हटलेलं आहे. So due to the presence of vegetation of different heights with different types of crowns, several horizontal layers are created in the forest. म्हणजे त्यांचा अपिअरन्स आणि त्यांची जी काही हाईट असेल त्यानुसार याला कॅटेगराइज केलेलं आहे. इन रेन फॉरेस्ट these layers are divided into different types. These first layer is called as emergent layer, second layer is called as canopy, third one is understory, and fourth one is forest floor. तर आता हे वन बाय वन आपण एक एक डिस्कस करूया. फर्स्ट वन इज इमर्जंट लेअर. बघा व्हॉट इज मीन बाय इमर्जंट लेअर, तुम्हाला फिगरवरूनच समजतंय व्हॉट इज मीन बाय इमर्जंट लेअर. द The tallest trees of the rainforest are in the emergent layer. These tall trees get lot of sunlight. Some of the trees grow as tall as 200 feet. बघा यांची हाईट किती आहे, नियर अबाउट 200 फीट. जंगलांमध्ये सगळ्यात हायटेड जे झाडं असतील ते येतील यामध्ये, त्याला म्हटलं जाईल इमर्जंट लेअर. अँड दे आर हॅव्हिंग हाईट अप टू 200 feet. Animals found in this layer include birds such as toucan, macaw, etc. Different kinds of butterflies, insects, monkeys, and snakes. आता बघा तुम्ही ह्या फिगर विथ रेफरन्स टू दिस फिगर, इमर्जंट लेअर म्हणजे एकदम टॉप मोस्ट लेअर म्हणता येईल. आणि या झाडांची जी हाईट असेल, उंची असेल, ती असेल नियर अबाउट 200 फीट. यू कॅन इमॅजिन 200 फीट म्हणजे ही फार मोठी हाईट होते. तर आणि या झाडांवरती किंवा 200 फीट वरती जाऊ शकणारे प्राणी कोणते कोणते आहेत, जसं टकन आहे, मकाऊ हा एक माकडाचाच प्रकार आहे, देन डिफरंट काइंड्स ऑफ बटरफ्लाईज, इन्सेक्ट्स, मंकीज अँड स्नेक्स. या व्यतिरिक्तही ज्यांना ज्यांना शक्य आहे एवढ्या उंचीवरती जाणं, ते प्राणी या इमर्जंट लेअरवरती आपल्याला बघायला भेटू शकतात. नंतर धिस लेअर इज कॉल्ड ॲज कॅनोपी. फक्त यामध्ये ध्यानात ठेवणारी गोष्ट काय आहे, हाईट. म्हणजे याला कॅटेगराइज कसं केलेलं आहे, इट डिपेंड्स टोटली ऑन दी हाईट, दॅट इज 200 फीट. हॅलो, Yes, sir. आवाज येतोय ना? Yes, Yes. sir. ओके, चालेल. बघा नेक्स्ट कॅनोपी. Canopy is the second layer. The trees in this layer may be as high as 100 feet. याची हाईट असेल 100 feet. The branches of these trees, of these tall trees, form a green roof over the other plants. This is known as the canopy. कॅनोपीचा अर्थ काय होतो, जसं आपण एखादं छत वगैरे असतं त्याला आपण कॅनोपी म्हणतो नॉर्मली. तर इथे जे कॅनोपी हा वर्ड वापरलेला आहे तो का बरं वापरलेला आहे, द ब्रँचेस ऑफ दिस टॉल ट्रीज फॉर्म अ ग्रीन रूफ. म्हणजे जे काही फार मोठे मोठे उंच झाडे असतील आणि त्यांच्या ज्या फांद्या असतील त्या काय करतील, जे त्यांच्यापेक्षा छोटे झाडं असतील त्यावरती ते त्या फांद्या पडतील किंवा त्या ठिकाणी एक रूफ लाईक स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे एक छत तयार होईल, मोठ्या झाडांच्या फांद्या छोट्या झाडांवरती पडतील आणि त्या ठिकाणी रूफ लाईक स्ट्रक्चर किंवा एक छत तयार होईल. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द कॅनोपी. The canopy looks like an umbrella. This is the thickest layer as much of the sunlight and rain is stopped by the thick foliage. Obviously दोन झाडांच्या फांद्या जर का एकत्र होत असतील तर ते कसं असतील, एकदम दाट सावली त्या ठिकाणी पडेल. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इट इज द थिकेस्ट लेअर. दोन्ही झाडांच्या ज्या काही फांद्या, हायेस्ट ट्री आणि त्याच्या खालची छोटी ट्री, या दोघांच्या फांद्या एकत्र झाल्यामुळं त्या ठिकाणी थिकेस्ट लेअर याला म्हटलेलं आहे. अँड ऑब्विसली सनलाइट विल नॉट बी पेनिट्रेट थ्रू दिस थिकेस्ट लेअर. सो मच सनलाइट अँड रेन इज स्टॉप्ड बाय द थिक फॉलिएज. थिक फॉलिएज म्हणजे फॉलिएज मीन्स लीफ, झाडाचे पानं. तर हे जे काही झाडाचे पानं वगैरे असतील त्या ठिकाणी हा पाऊस आणि सनलाइट त्या ठिकाणी स्टॉप होईल.
बघा, some animals in the canopy never go to the forest floor as they get plenty of food there. Animals found in the canopy layer include many birds, monkeys, orangutans, sloths, lizards, snakes and insects. भरपूर असे जे काही प्राणी आहेत जे या कॅनोपीवर राहतात ते शक्यतो जमिनीवरती येत नाही. याचं रिझन काय असेल तर त्या ठिकाणी त्यांना झाडाला जे काही फळं वगैरे येत असतील किंवा झाडाचा जो काही पाला वगैरे असेल ते जर त्या पाला वगैरे खात असतील तर तर त्यावरती ते डिपेंडंट असतात आणि त्यांना जे काही सर्व्हायव्हलसाठी जे काही फूड लागत असेल ते झाडांवरती त्यांना सहज अवेलेबल आहे. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट दे नेव्हर कम टू दी फ्लोअर ऑफ दी फॉरेस्ट. म्हणजे जंगलाचं जे काही फ्लोअर असेल त्यावरती ते शक्यतोवर खाली उतरत नाही. म्हणजे उतरत असतीलच परंतु रेअरली. सो यामध्ये काही अॅनिमल्स दिले त्यांनी, मंकीज, ऑर्गटन्स, स्लॉथ्स, लिझार्ड, स्नेक्स अँड इन्सेक्ट्स. स्लॉथ तुम्हाला माहिती असेल, स्लॉथ हा स्लोएस्ट प्राणी आहे. त्याची मुवमेंट जर पाहिली तुम्ही तर असं वाटतं की आपण एखादा ऍक्शन रिप्ले पाहतोय का. तर हे काही वेगवेगळे प्राणी आहे जे या कॅनोपीवरती आपल्याला बघायला भेटतात. चालेल, प्लीज ट्राय टू एक्सप्लेन दिस इमर्जंट लेअर अँड कॅनोपी. देन वी विल प्रोसीड. ऑप्शन नाव चालेल, कोण सांगताय? तुमची लिस्ट येत नाही आज समोर, काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. चालेल, कोणी हात वर केलाय? गौरी सांगा. लकडे. Yes, sir. Emergent layer. This layer consists of the tallest trees, and these trees get a lot of sunlight, and these trees can be as tall as 200 feet, and animals such as birds, like toucans, and snakes, butterflies, insects, monkeys live here. And canopy consists of trees up to 100 feet, and this form a shape like umbrella, and व्यंकटेश क्लास कर, नाही तर गप्पा मारून घे घरामध्ये. much of sunlight remains here and does not go down, and animals in this canopy lives birds, monkeys, sloths, lizards, snakes, etc. ओके, शरयू. येस सर. सर, फर्स्ट लेअर आहे इमर्जंट लेअर. इमर्जंट लेअर मध्ये फॉरेस्ट मधले सर्वात उंच झाडं असतात आणि ते कमीत कमी 200 फीट पर्यंत ग्रो होतात. ते सर्वात उंच असल्यामुळे त्यांना सर्वात जास्त सनलाईट भेटतो आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय, इन्सेक्ट्स, बर्ड्स असतात. सेकंड लेअर आहे कॅनोपी. कॅनोपीमध्ये जे ट्रीज आहे ते 100 फीट पर्यंत ग्रो होतात आणि या लेअरला कॅनोपी म्हटलं जातं कारण की त्यांच्यापेक्षा जे उंच झाडांची ब्रांचेस आहेत त्यांच्यावर पडतील आणि त्यांच्या लिव्हजने आणि ब्रांचेसने एक ग्रीन रूफ लाईक स्ट्रक्चर फॉर्म होईल, म्हणून या लेअरला कॅनोपी म्हणतात. हे अम्ब्रेला सारखं दिसतं आणि ही सर्वात जास्त थिकेस्ट लेअर आहे, त्यामुळे त्याच्या खालच्या ट्रीजला आणि ॲनिमल्सला सनलाईट पोहोचू शकणार नाही, तो तिथे स्टॉप होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स, बर्ड्स, इन्सेक्ट कॅनोपी या लेअर मध्ये असतात. ओके, चालेल. बघा, नेक्स्ट थर्ड लेअर इज अंडर स्टोरी. आता याच्या खालची लेअर दॅट इज कॉल्ड ॲज द अंडर स्टोरी, कॅनोपीच्या खालची. इन रेन फॉरेस्ट द व्हेजिटेशन दॅट ग्रोज अंडर द शेड ऑफ द कॅनोपी इज नोन ॲज अंडर स्टोरी. बघा, आता याची हाईट वगैरे दिलेली नाही या ठिकाणी, फक्त दोघांचेच हाईट दिलेलं आहे. इमर्जंट लेअर अप टू 200 फीट, कॅनोपी अप टू 100 फीट आणि कॅनोपीच्या खाली असेल तुमची अंडर स्टोरी. So the vegetation that grows under the shade of canopy is known as the understory. The understory is a tangle of shrub, young trees, palms
and woody plants that can grow in the shade of taller trees. तुम्हाला फिगर मध्ये दाखवलेलं बघा, फॉरेस्ट अंडर स्टोरी या प्रकारची झाडं झुडपं या ठिकाणी असतील. इथे काय म्हटलं त्यांनी, द अंडर स्टोरी इज अ टँगल. टँगल म्हणजे जसं दोऱ्याचा गुंतागुंत होते त्याच पद्धतीने या ठिकाणी जे काही श्रब असतील, यंग ट्रीज असतील किंवा पाम ट्री असेल, आपण शोभेसाठी घरात पाम लावतो बघा छोट्या हाईटचा, जसं फिगर मध्ये सुद्धा दिसतं तुम्हाला. तर हे काय होतं, इट इज अ टँगल. टँगल म्हणजे ही झाडं झुडपं एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतील. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट द अंडर स्टोरी इज अ टँगल ऑफ श्रब, यंग ट्रीज, पाम्स अँड वुडी प्लांट्स दॅट कॅन ग्रो इन द शेड ऑफ टॉलर ट्रीज. म्हणजे जे कॅनोपी एक प्रकारे मोठे झाडं म्हणू शकता तुम्ही, अप टू 100 फीट, त्याच्या खाली वाढणारे हे अंडर स्टोरी. देअर आर डिफरंट हॉरिझॉन्टल लेयर्स in the understory. Giant and all trees from the uppermost layer. Below the giant and tall trees are smaller trees, below which are the shrubs and tall grasses, the herbs from the lowest layer. आता यामध्ये सुद्धा काय केलं त्यांनी, यामध्ये सुद्धा कमी अधिक उंचीचे झाडं असू शकतात. म्हणजे अंडर स्टोरी मध्ये कोणते येतील, आता एक शेवटचा जो टाईप आहे दॅट इज फॉरेस्ट फ्लोअर. फ्लोअर म्हटल्यानंतर फक्त जमीन, आणि जमिनीवरती काय थोडंफार जे काही शेवाळ वगैरे म्हणतो आपण किंवा मॉस म्हणू त्याला, ते असेल फॉरेस्ट फ्लोअर. आणि त्याच्या वरचे जे काही असतील त्याला आपण जसं कॅटेगराईज केलेलं आहे, श्रब, ट्रीज या पद्धतीने. तर हे सगळे तुमचे अंडर स्टोरी मध्ये राहतील. म्हणून इथे त्यांनी सांगितलंय, जायंट अँड ऑल ट्रीज फ्रॉम द अप्पर मोस्ट लेअर, बिलो द जायंट अँड टॉल ट्रीज आर स्मॉलर ट्रीज. ऑब्विसली याच्या खालचे हे सगळे स्मॉल ट्रीज असतील. व्हिच बिलो व्हिच आर द श्रब्स अँड टॉल ग्रासेस. आता तुम्ही बघा, काही ठिकाणी काही जंगलांमध्ये जे गवत असेल ते आपल्या हाईटचं सुद्धा असतं कधी कधी. म्हणजे इव्हन आपण आपल्या बोथ्याच्या जंगलामध्ये जरी तुम्ही उन्हाळ्यात गेले तर आपली जेवढी हाईट आहे, सपोज 6 फुटापर्यंत गवत हे वाढलेलं असतं जंगलामध्ये. तर ते या अंडर स्टोरीच्या कॅटेगरीमध्ये येईल. म्हणून त्यांनी म्हटलंय श्रब अँड टॉल ग्रासेस, स्पेसिफिकली टॉल ग्रासेस म्हटलेलं आहे, कम्स अंडर स्टोरी. द हर्ब्स फॉर्म द लोएस्ट. जे काही हर्ब्स असतील, आपण जे डिस्कस केलेलं आहे हर्ब, श्रब, हे तुम्हाला माहिती आहे आता. द हर्ब्स फॉर्म द लोएस्ट लेअर. यामध्ये सगळ्यात लोएस्ट लेअर कोणती असेल, हर्ब्सची. द अंडर स्टोरी इज हॉट, डॅम्प and air is still. Animals found in understory include various kinds of frogs, poisonous dart frog, then tree frog, lizard, snakes, insects, butterflies and monkeys. मग या ठिकाणी ऑब्विसली जे काही जंगल आहे हे कसं असणार आहे, या ठिकाणी हॉट अँड डॅम्प, बिकॉज वरतून जो काही सनलाईट असेल किंवा जे काही पाणी असेल ते जर का जमिनीवरती पोहोचू शकत नसेल, एवढं थिक लेअर आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे कॅनोपी मध्ये. जर थिकेस्ट लेअर असेल तर त्या ठिकाणी ऑब्विसली हवा ही कशी असेल, स्टेडी असेल, किंवा स्टेडी म्हटल्यापेक्षा इट इज कॉल्ड ॲज द एअर इज स्टिल. म्हणजे जशी आपली हवा मोकळ्या जागेमध्ये वाहताना तुम्हाला फील होऊ शकतो, तशी या ठिकाणी जाणवणार नाही जास्त. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज एअर इज स्टिल. इट इज हॅव्हिंग द अंडर स्टोरी इज हॉट अँड डॅम्प. सगळं कंजेस्टेड असल्यामुळे त्या ठिकाणी कसं राहील वातावरण, हॉट अँड डॅम्प. अँड व्हेरियस टाइप्स ऑफ ॲनिमल्स जस्ट लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, लिझार्ड्स. ऑब्विसली या लेअरवरती मॅक्सिमम ॲनिमल जे उंचीवरती चढू शकत नाही, मोठ्या मोठ्या झाडांवरती, कॅनोपी म्हणा किंवा इमर्जंट लेअर म्हणा, त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, असे प्राणी आपल्याला अंडर स्टोरी या लेअर मध्ये बघायला भेटतात. तर हे झालं अंडर स्टोरी. काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेली त्यांनी, पहिली ती बघून घेऊ. बघा, तुम्हाला फिगर दिलेली आहे कॅनोपी वॉक वेज. याला रोपवे सुद्धा म्हणतो बघा आपण. आता यांनी कॅनोपी हा वर्ड का वापरलाय, ते कॅनोपी वॉकवेज, कारण की हा जो रोपवे बांधलेला आहे तो कॅनोपीच्या हाईटला आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द कॅनोपी वॉकवे. म्हणजे तुम्ही कॅनोपी मधून जाऊ शकता किंवा कॅनोपीच्या हाईटला तुम्ही मूव्ह होत आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कॅनोपी वॉकवेज. Canopy walkways are called canopy walks or treetop walks or treetop walkways. Provide pedestrian access to the forest canopy. म्हणजे जे काही
बघा जंगलामध्ये आजकाल जंगल भ्रमंती किंवा सफारी करायला जाणारे लोक किंवा भरपूर लोक जात असतात. तर त्या टायमाला त्यांना इझिली ऍक्सेस व्हावा जंगलामधून पास होत असताना त्यासाठी असे रोपवे बांधलेले असतात. यामध्ये तुम्हाला दोन फिगर ब्लॅक अँड व्हाईट हवी, परंतु व्यवस्थित ऑब्झर्व केले तुम्हाला एक दोन लोक त्या रोपवेवर चालताना दिसत आहे. सो दिस इज यूज फॉर द पेडेस्ट्रियन ऍक्सेस. म्हणजे तुम्हाला जसं रस्त्यावरती चालायसाठी जागा असते तशी ही वॉकवे या ठिकाणी जंगलामध्ये बांधलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे कॅनोपी वॉकवे. They were originally intended as an access to the upper regions of an ancient forest for scientists conducting canopy research, because it is very hard to reach the canopy layers of the forest. Today, they also serve as a ecotourism attraction in certain forests of Africa, Malaysia and Ghana. याचे दोन पर्पज आहे वॉकवे बांधायचे. एक तर टुरिस्टसाठी, सगळेच लोक तर सायंटिस्ट नसतात, जे काही सायंटिस्ट वगैरे असेल त्यांना या जंगलामध्ये काही रिसर्च वर्क करायचं असेल, आता रिसर्च मध्ये त्यांचे वेगवेगळे टॉपिक असतात. एखाद्या प्राण्याचं अनालिसिस असेल, नाही तर प्राण्यांचा काही स्टडी असेल किंवा काही झाडांची ग्रोथ असेल, त्याच्या वेगवेगळ्या टाईपचा स्टडी असू शकतो. त्यासाठी जे काही रिसर्चर आहे ते या ठिकाणी येतात, इथे राहतात आणि त्यांचं रिसर्च वर्क हे कॅरी करतात. त्यासाठी सुद्धा हे वॉकवे त्यांना कामात येतात. कारण की कॅनोपी हाईट म्हणजे 100 फीट. एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी रोज रोज ते जाऊ शकत नाही. जर असे रोपवे त्या ठिकाणी असतील तर ते सहज इझिली ऍक्सेस होईल त्यांना, म्हणजे कॅनोपी हाईटला. सो दॅट्स वाय रिसर्चर यूज दिस कॅनोपी वॉकवे. अल्सो इकोटुरिझम अट्रॅक्शन, म्हणजे जे काही टुरिस्ट लोक असतील ते सुद्धा या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन जे काही जंगल भ्रमंती म्हणू आपण ते करू शकतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इको टुरिझम अट्रॅक्शन. आता त्यांनी काही जंगल दिलेत, म्हणजे आफ्रिकेचं जंगल असेल, मलेशिया, घाना या ठिकाणी असे डेन्स जंगल आहेत ज्या ठिकाणी हे कॅनोपी वॉकवेज बघायला भेटतात. देन नेक्स्ट पॉइंट, as the amount of sunlight that reaches the understory is very small, so plants develop various ways to survive. For example, leaves of many plants are very large so as to absorb maximum sunlight available. The plants in the understory hardly grow higher than 12 feet. बघा आता या ठिकाणी याला म्हणता येईल ऍडॅप्टेशन. म्हणजे जर का सनलाईट जमिनीपर्यंत किंवा खालच्या लेअर पर्यंत पोहोचत नाहीये ड्यू टू द थिकेस्ट लेअर इन कॅनोपी, सो व्हॉट हॅपन्स, जे काही अंडर स्टोरी मधले झाडं वगैरे असतील ते काय करतात, त्यांच्यामध्ये ऍडॅप्टेशन काय दिलं त्यांनी, त्यांचे झाडाचे पानं जे असतील ते थोडेफार प्रमाणात मोठे असतील. नॉर्मली झाडाचे पानं छोटे असतात, परंतु या ठिकाणी ऍडॅप्टेशन म्हणून जे काही झाडं असतील त्यांचे झाडाचे पानं हे आपल्याला मोठे मोठे दिसू शकतात. कारण की जो काही थोडाफार लाईट त्या कॅनोपी मधून खाली येईल तो त्यांना भेटेल आणि त्यापासून ते फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करून त्याचं फूड तयार करू शकतील. तर हे ध्यानात ठेवायचं आहे, त्यांचे झाडाचे पानं हे मोठे असतील. दॅट इज द ऍडॅप्टेशन. अँड नॉर्मल हाईट इन अंडर स्टोरी इज 12 फीट. म्हणजे 12 फीट एवढी हाईट त्या ठिकाणी राहू शकते. नेक्स्ट पॉइंट, मेनी हाऊस प्लांट्स, फॉर एक्झाम्पल philodendron, prayer plant, zebra plant, peace lily, etc. can survive in your living room as well as the understory because both places get little sunlight. बघा आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये त्याला म्हटलेलं हाऊस प्लांट, म्हणजे शोभेची झाडं म्हणू आपण त्याला. घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये आपण असे झाडं लावत असतो ज्याची हाईट ही मिनिमम राहील आणि ते एक चांगला ऍटमॉस्फिअर म्हणा किंवा एक लुक येण्यासाठी सुद्धा आपण घरामध्ये, म्हणजे अंगणामध्ये तर लावतोच, परंतु घराच्या आतमध्ये म्हणजे जी आपली लिव्हिंग रूम असेल त्या ठिकाणी तुम्ही सोफ्याच्या आजूबाजूला किंवा अशी झाडं आपण लावत असतो. तर ते रिझन असे त्याची हाईट सुद्धा जास्त वाढत नाही आणि थोडस म्हणजे आपला लुक जो असेल घरामधला तो प्लिझंट आणि चांगला राहू शकतो. तर त्यामध्ये त्यांनी काही नावं दिलेत, फिलोडेंड्रॉन, प्रेयर प्लांट, झेब्रा प्लांट, पीस लिली. तर हे काही झाडं आपण आपल्या घरामध्ये लावत असतो. आता यातले प्रेयर प्लांट वगैरे
याचे जे पानं आहेत ते फार अट्रॅक्टिव्ह आहेत, म्हणजे असं असं वाटतं की कटिंग केलेली का त्यांचे, म्हणजे आतल्या पोर्शनच्या नेट लाईक स्ट्रक्चर. झेब्रा प्लांटमध्ये त्याच्या पानावरती पॅचेस असतात, जसं झेब्राच्या अंगावरती व्हाईट कलरचे असे पॅचेस असतात, स्ट्रीप जे म्हणतो आपण, त्या पद्धतीचं झेब्रा प्लांटमध्ये त्याची पानं असतात, म्हणून त्याला झेब्रा प्लांट म्हटलेलं आहे. तर हे जे आहेत हाऊस प्लांट्स, याला आपण अंडर स्टोरीमध्ये कन्सिडर करू शकतो. आणि त्याचं रिझन काय आहे, बिकॉज बोथ प्लेसेस गेट लिटिल सनलाईट. आपल्या घरामध्ये सुद्धा जर का तुम्ही लावताय तर त्या ठिकाणी सनलाईट हा एवढा राहत नाही, आणि जंगलामध्ये सुद्धा म्हणजे कॅनोपीच्या खाली जी झाडं वाढतात त्यांना सुद्धा एवढं सनलाईट भेटत नाही. तर हे झालं काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द अंडर स्टोरी. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज फॉरेस्ट फ्लोअर. तुम्हाला फिगर सुद्धा दिलेली आहे फॉरेस्ट फ्लोअरची. बघा, द फॉरेस्ट फ्लोअर is dark and damp, covered with a layer of dead and decaying leaves, fruits, seeds, twigs, and herbs. It provides favorable conditions for seeds to germinate into seedlings. ऑब्विसली जी काही फ्लोअर आहे, म्हणजे जी काही जमीन आहे, जंगलाची जी काही जमीन असेल त्याला म्हटलेलं सरळ सरळ फॉरेस्ट फ्लोअर. या ठिकाणी तुम्हाला फिगरमध्ये सुद्धा तेच दिसतंय, जे काही ग्राउंड असेल किंवा जे काही जमीन असेल त्या लेअरलाच फक्त म्हणायचंय फॉरेस्ट फ्लोअर. या ठिकाणी काय भेटेल आपल्याला, द फॉरेस्ट फ्लॉवर इज डार्क. ऑब्विसली डार्क असेल कारण की वरती कॅनॉपी आहे, कॅनॉपी असल्यामुळे सनलाईट खाली येणार नाही, म्हणून हे जे फ्लोअर असेल हे शक्यतो डार्क राहील. देन atmosphere also it is damp and covered with a layer of dead and decaying leaves, fruits, seeds and twigs. वरतून जे काही झाडाची पानं पडत असतील, झाडाच्या फांद्या पडत असतील, हे सगळे तुम्हाला या जमिनीवरती बघायला भेटू शकतात. काय काय, डिकेइंग लिव्स, कुजणारे झाडाचे पानं, वाळलेले पानं, फ्रूट असतील, पिकलेले फ्रूट खाली पडून जातील, सीड्स असतील, काही बिया वगैरे असतील प्राण्यांनी खाल्ल्यानंतर ऑब्विसली बिया हे खाली टाकतील, ट्विग्स अँड हर्ब्स, जे काही छोटे मोठे झाडं झुडपं असतील, आणि फांद्या, तुटलेल्या झाडाच्या फांद्या, हे सगळं तुम्हाला कुठं पडलेलं दिसेल, फॉरेस्ट फ्लोअर वरती. It provides favorable conditions for seeds to germinate into seedlings. Many of these seedlings grow up into trees. ऑब्विसली हे जे वातावरण आहे हे कशासाठी आहे, नवीन जे काही झाडं या ठिकाणी डेव्हलप होतील, सीडलिंग्स म्हणू आपण त्याला, तर या सीडलिंग्सला डेव्हलपमेंटसाठी, जर्मिनेशनसाठी हे वातावरण पोषक राहील. म्हणून जंगलामध्ये एवढी व्हेरायटी आपल्याला सतत बघायला भेटते. सो मेनी ऑफ दीज सीडलिंग्स ग्रो इन टू द ट्रीज, मॉसेस अँड फर्न्स. मॉसेस म्हणजे एक प्रकारचं शेवाळ म्हणू शकता तुम्ही त्याला. मॉसेस अँड फर्स, तुम्ही बघा जंगलामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या पायथ्याशी जर तुम्ही बघितलं, ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही, अशा ठिकाणी तुम्हाला एक हिरवं अशी लेअर बघायला भेटेल, त्याला म्हणत आहे मॉसेस अँड फर्न्स ग्रो ऑन द फॉरेस्ट फ्लोअर व्हेअर इट इज वॉर्म, डॅम्प अँड शेडी. असं ऍटमॉस्फिअर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे बघायला भेटतं. मेनी स्पीसीज ऑफ प्लांट्स, animals and decomposers are found here which exhibit unique adaptation to survive through minimal levels of sunlight on the forest floor. बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्पीसीज सुद्धा बघायला भेटू शकतात, म्हणजे जे काही प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, आणि डिकम्पोजर्स, स्पेशली डिकम्पोजर्स हे जे झाडाचा पालापाचोळा पडतो त्याला डिकम्पोज करायचं काम करतात. ऑलरेडी आपण शेतामध्ये वगैरे तो आपण डिस्कस केलेलं आहे सुरुवातीला. जे काही झाडाचे पानं गळून पडतात त्याला आपण म्हणजे एक प्रकारचं खत म्हणून सुद्धा आपण त्याला वापरू शकतो. तर या ठिकाणी सुद्धा हे जे दिले त्यांनी, देर आर मेनी स्पीसीज ऑफ प्लांट्स, एनिमल्स अँड डिकम्पोजर्स which exhibit unique adaptations to survive through minimal levels of sunlight on the forest floor. या ठिकाणी भलेही मिनिमम सनलाईट असेल, परंतु हे जे काही स्पीसीज या ठिकाणी असतात या मिनिमल सनलाईट मध्ये सुद्धा ते स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकतात, असं अडॅप्टेशन त्यामध्ये ते घडवून आणतात. Animals found in this layer include millipedes, beetles,
आता बघा यामध्ये जसं गोम वगैरे म्हणतो आपण, त्याला भरपूर असे पाय असतात, त्याला बोलतात मिलिपेट्स. वेगवेगळे कीटक दॅट इज बिटल्स एक्सेट्रा आर फाउंड. देन लार्ज ॲनिमल्स लाईक एलिफंट्स, लिओपर्ड्स, जॅग्वार, टॅप्रीज,